बजरंग आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली। 9 तारखेच्या मोर्चावर बच्चू कडू ठाम, परवानगी नाकारली तरी आम्ही आंदोलन करणारच, बच्चू कडू यांची भूमिका। 9 तारखेला जे संभाजीनगरला आपण आंदोलन करतोय त्याला परवानगी नाकारली जरी असली तरी आम्ही आंदोलन करू। अमरावतीमध्ये आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रहारची लक्षवेधी बॅनरबाजी। शहरातील मुख्य चौकामध्ये प्रहारकडून सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढणारे बॅनर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईमध्ये मेळावा। मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार मेळावा। ठाकरे, पवार आणि पटोले करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। राज्य सरकार घाबरून विधानसभा निवडणुका महिनाभरात पुढे ढकलते। ऑक्टोबरची निवडणूक नोव्हेंबरला घेण्याचा सरकारचा विचार। जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा। महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे। महाविकास आघाडीचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी फॉर्म्युला ठरला। 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार। मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे जाणार। निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर। 3 सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी केली जाणार। उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक। उद्धव ठाकरे, खरगे आणि राहुल गांधी यांची आज संध्याकाळी बैठक। ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सोनिया गांधींची भेट घेणार, तर शरद पवार सुद्धा ठाकरेंची भेट घेणार। मनसेकडून विधानसभेसाठी 4था उमेदवार जाहीर। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी। राज ठाकरेंनी दिलेल्या संधीचं सोनं करणार, नागरगोजे यांची प्रतिक्रिया। माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला माननीय राजसाहेबांनी खूप मोठी संधी दिलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जीवावरती आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम। कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार। भाजप आमदारांना पक्षाकडून 2 महिन्यांचा अवधी। सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार। काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांची प्रतिक्रिया। खडकवासलानंतर आता पुरंदर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे इच्छुक। सध्या महायुतीमध्ये पुरंदर विधानसभा शिंदे गटाकडे। नवाब मलिकांच्या कुटुंबातून 2 जण विधानसभा लढण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। 22 ऑगस्टला अजितदादांची अणुशक्तीनगर मानखुर्दमध्ये जनसन्मान यात्रा। मलिक विधानसभेचं रणशिंग फुंकण्याची शक्यता। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर पार पडली बँकेच्या 150 कोटींच्या गैरप्रकार प्रकरणाची सुनावणी। माजी खासदार पूनम महाजन यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट। लोकसभा निवडणुकीमध्ये पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना संधी। पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। मराठा समाजाच्या 55 लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा। वंचित बहुजन आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बॅनरबाजी। तसंच सरंजामी मराठा पक्षांना मतदान न करण्याचं बॅनरमधून आवाहन। महापालिकेने भूसंपादन केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यामुळे नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक। महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये जोरदार घोषणाबाजी, तर आक्रमक शेतकऱ्यांची सुरक्षा रक्षकांसोबतही झटापट। अमरावतीमध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ समर्थकांचं राणांच्या विरोधामध्ये आंदोलन। रवी राणांनी अपशब्द काढून अडसूळांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप। नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट। पूरग्रस्तांच्या नुकसानीचे अजूनही पंचनामे पूर्ण नाहीत। मदत कधी मिळणार? आमदार रवींद्र धंगेकरांचा सरकारला सवाल। चंद्रपूरमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। पीक विम्यासंदर्भात मुंबईमध्ये कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 7 ऑगस्टला बैठक। 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी पैसे खात्यामध्ये जमा होणार।